लक्षद्वीपच्या अगती बेटावर आम्ही स्नोर्कलिंग केलं, स्कुबा केलं, फोटोज काढले आणि मग आम्ही क्रूजवर जायला निघालो. 4:30 वाजले होते. त्यामुळे क्रूजवर हायटी चालू होतं. मग पोटभर खाल्लं आणि 2 तास छान आराम केला. पप्पा आणि अद्वैत बसल्या तिकडे फोनवर आणि आम्ही चाललोय सगळेजण खाली. कसिनोला नंतर जाऊ. अनलिमिटेड कोल्ड्रिंकचा आस्वाद घेताना आम्ही तभी वो 10 points आपको आ गया and now the next question is yours. इथे गेम नाईट चालू होती, सो आम्ही गेम नाईटसाठी आलो होतो. आता आम्ही चाललेलो आहोत आता डिनरला. आणि मग डिनर नंतर इथे कॅरोके नाईट आहे, त्यासाठी आम्हाला पुन्हा यायचं आहे. अद्वैत, हमको मिली है आज घड़िया नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से. मी, अद्वैत आणि मैत्रा आम्ही तिघही डेकवरनं चालत होतो. छान वारा येत होता, पाण्याचा आवाज येत होता आणि एक छान वातावरण होतं. आम्ही तिघंजणं एकत्र छान चालत होतो. खूप छान वाटत होतं. आमचं लग्न झाल्यानंतर असे क्षण फार क्वचितच येतात, त्यामुळे आम्ही तिघंजणं जेव्हा एकत्र असतो तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं. मी, पप्पा, मैत्रा, अभिषेक आम्ही गाणी गायली. खूप मजा आली आणि सगळ्यांच्या गाण्यांवर व्योम येऊन नाचत होता. खरंच ही शाम मस्तानी होती. खूप मजा आली. आम्ही खूप गायलो, खूप धमाल केली, नाचलो. एकदम मेमोरेबल. गुड मॉर्निंग. आजचा शेवटचा आमचा क्रूजवरचा दिवस. ब्रेकफास्टचा स्प्रेड खूप मोठा आहे. मेदूवडे, इडली, डोसा, खूप सारे फ्रूट्स, केक्स, खूप क्रोझॉन्स, खूप काही होतं. पण मला हवं तेवढं मी घेऊन आली आहे. हे प्रत्येक दिवशी एक सर्क्युलर आम्हाला प्रत्येकाच्या रूममध्ये दिलं जातं. त्याच्यामध्ये प्रत्येक तासाला क्रूजवर काही ना काही कार्यक्रम आहेत, काही ना काही गेम्स आहेत. त्याच्यामुळे ते कुठे कुठे आणि कसे कसे होणार आहेत हे ह्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलं आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जिथे जायचं आहे तेव्हा कधीही कुठेही जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. आज शेवटचा दिवस आहे क्रूजवर. मग आता आम्ही आलेलो आहोत स्विमिंग पूलमध्ये. हे लहान मुलांसाठी छोटंसं रिसॉर्टसारखं त्यांनी केलेलं आहे आणि त्या बाजूला 2 मोठे स्विमिंग पूल होते मोठ्या माणसांसाठी. आता जे हे काही लोक धावताना दिसत आहेत, तर आता ट्रेजर हंट चालू होता, त्यामुळे ते ट्रेजर हंट खेळत आहेत. मुलांना मजा करताना बघून आम्हालाच खूप मजा येत होती. चेअर्स दाखव किती ग्लास आणले चहा. मगाशी एक मुलगा होईल याच्यात बराच मोठा होता असंच झालं. इकडे हा एक पुण्याचा आजी आजोबांचा ग्रुप आला होता. ते इथे बसून छानपैकी पत्ते खेळत होते. विमानाचं जसं कॉकपिट असतं तसं बोटीचं क्रूजचं असतं तो ब्रिज. ती आता सकाळी ब्रिज टूर होती आमची. तिथे त्यांनी आम्हाला कॅप्टन्सची ओळख करून दिली आणि क्रूजविषयी माहिती दिली. ही क्रूज जवळजवळ 25 वर्ष इतकी जुनी आहे. अशी संधी आम्हाला पहिल्यांदाच मिळाली. खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला. तिथे फोटो व्हिडिओ अलाउड नव्हते. मग त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. मी आणलेलं आहे हे चिकन हैदराबादी, हे आहे आलू चाट आहे,
हे आहे फिश कटलेट आहे आणि हे छान मटण आहे. असं मस्त माझं जेवण आहे आजचं. ही मी शरण्येसाठी घेतलेली आहे गुलकंद खीर आणि हे चॉकलेट केक्स होते. हे आता खाली चालू आहे लकी ड्रॉ. आम्ही काही लकी ड्रॉला गेलो नाही, आम्ही वरून फक्त पाहत होतो. शरण्य कुठे आहे? कोकी कशी दिसते? सुंदर सुंदर दिसते. हॅलो हॅलो आनंदी. आता आम्ही संध्याकाळी सगळेजण छान तयार झालो आहे आणि फोटो काढायला आलो आहे. आम्ही आधी क्रूजच्या त्या टोकाला गेलो होतो जिकडे आम्ही संध्याकाळी बसलो होतो परवा, पण तिकडे इतका वारा की फोटोज येत नव्हता. आता आम्ही जागा शोधतोय की जिकडे वारा फार कमी असेल आणि आमचा एक चांगला ग्रुप फोटो येईल. इकडे त्यातल्या त्यात क्रूजच्या या बाजूला म्हणजे शेवटच्या टोकाला इतका वारा नाही आहे. खूप सुंदर निळाशार समुद्र आहे, छान दिसतंय. लांबच्या लांब समुद्रच चारी बाजूने. इथे मीत कोक पितोय. मीत आपला स्टँड सेट केला. व्हेरी गुड. चला पप्पा आई पप्पा या फोटो रेडी आहे. मागे बघ मोठी ऍक्टर. किती सुंदर आहे ना. छान वाटतंय का किती फॅन आहेत बघ. आता एक खाली तिथे लाईव्ह बँडचा शो आहे, तिथे आम्ही चाललो. ही क्रूजवरची आमची लास्ट नाईट होती, पण ही नाईट आमची अगदी मेमोरेबल झाली. मी आणि मैत्रा आता खूप नाचलो आहे. आता आलो आम्ही जेवायला. एक भव्य दिव्य रेस्टॉरंट आहे. क्रूजवर 2 ठिकाणी रेस्टॉरंट्स होते, हे 5व्या मजल्यावर आणि एक 10व्या मजल्यावर. जेवून मग आम्ही झोपी गेलो आणि मुंबईच्या दिशेने प्रवास चालू झाला. आज शेवटचा सनराईज आम्हाला क्रूजवरनं बघता येणार आहे, म्हणून मी, अभिषेक, आई आणि अद्वैत पटापट सकाळी लवकर उठलो आणि डेकवर येऊन उभे राहिलो. आणि खाली डायनिंग एरियामध्ये ब्रेकफास्टसुद्धा लागला आहे. आता सकाळ सकाळ 7 वाजता कोण खायला जाणार, म्हणून आम्ही फक्त उभे होतो. मुंबई दिसू लागली आहे, छान वाटतं आहे. आणि शेवटी आम्ही आलोच ब्रेकफास्टला. मोह आवरला नाही. क्रूजवरचा शेवटचा ब्रेकफास्ट. आणि आम्ही सकाळी बरोबर त्यांनी दिलेल्या वेळेप्रमाणे 8:45 वाजता इथे मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल येथे उतरलो. जवळजवळ 1 वर्षानंतर आम्ही सगळी फॅमिली एकत्र पिकनिकला गेलो होतो. यामध्ये चाका आणि सारी काकू आणि रेवा हे मिसिंग होते या ट्रिपला, कारण रेवाची परीक्षा होती. आम्ही खूप मजा केली या ट्रिपला. ही ट्रिप अतिशय अविस्मरणीय अशी झालेली आहे. आणि इथे आम्ही बाहेर पडल्यानंतर हे क्रूज टर्मिनस पण आम्ही बघतोय किती छान केलं आहे. नंतर अद्वैत म्हणाला की हे जे नोझल लागले आहेत ACचे ते आपल्या कंपनीचे म्हणजे कॉस्मॉसचे लागले आहेत. ही आमची क्रूज टूर जी होती ही खूप छान झाली. सगळ्यांचे मोबाईल बंद होते, त्यामुळे आम्ही एकमेकांबरोबर खूप छान वेळ घालवला. आई, पप्पा, मैत्रा, अद्वैत, मीत आणि आमची मुलं आणि माझा नवरा. खूप सुंदर आम्ही आठवणी घेऊन चाललो या टूरवरनं. चला तर आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.